खरं म्हटलं तर निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी यावं ही प्रामाणिक प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून केला गेला. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? जर मताची विभागणी करायचा नव्हता तर प्रकाश आंबेडकरांनी स्वतः त्या महाविकास आघाडीमध्ये येणं गरजेचं होतं. परत असं केलं असेल तर हस्त कोण हा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे. आणि आम्ही जे आकडेवारी बोलत आहे की भाजपला बहुजन विकास आघाडीचे नक्कीच फायदा इलेक्शनमध्ये तिथं झालेला आहे, हे आम्ही आकड्यावर बोलत आहे. त्यामुळे आमचं मत आहे प्रत्यक्षपणे भाजपला वंचित बहुजन आघाडीचा तिथं मदतच झालेली आहे. चल झूठा की शशिकांत शिंदे असतील किंवा त्यांचे आमदार रोहित पवार असतील यांनी जी टेप वाजवतायत ना ती घासून इतकी गुळगुळीत झालेली आहे की आता त्या टेपचा आवाजही लोकांच्या कानापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यांनी नवीन काहीतरी आणावं, नवीन काहीतरी बोलावं. ज्या आकडेवारीच्या बाबतीत ते बोलतात किंवा भाजपला मदत झाल्याच्या बाबतीत ते बोलतात, तर महाराष्ट्राची जनता ही दूधखोरी नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपला शरद पवारांनी आतापर्यंत कशी किती वेळा मदत केली आणि आजही कशी करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 70-80% हा कसा भाजप सोबत जाऊन सत्तेत बसलेला आहे. अजित पवार सत्तेचा लाभ घेत आहेत त्या गटासह आणि अप्रत्यक्ष लाभार्थी शरद पवारांसोबत इकडे या गटात कसे आहेत हे अख्खा महाराष्ट्र बघतोय. बात तो सही है.